अंगाशी येईल ना, अंगाशी. ओहो 50 का 60 ना गाईज. आता आम्ही बसमधून उतरलेलो आहे. आता बघू दुसरी बस पकडणं. आता आहे इंदोरमध्ये आम्ही. छोटी गावटोली पोलीस स्टेशन तम्याला तिथं मग ते गोवालटोली गोवालटोली पोलीस स्टेशन आता आहे इंदोरमध्ये. आणि आता इथून ते बोलला बसवाला इथून 500 मीटरवर काय बस भेटेल दुसरी आपल्याला ओंकारेश्वरला जायला. तर जाऊ आता. थंड लागते थंड. आणि वरतून घातला मी टी शर्ट गुच्चीचा. चला बघू बस आता कुठे भेटते. विचारत जाऊ आता. बघा चालत ठेवा तुम्ही आपला म्हणजे कंटिन्यू दाखवत राहील तुम्हाला आम्ही कसं जातो काय करतोय. ठीक आहे भेटलेली आहे फायनली बस आम्हाला. नुसतं झोपा करते याला नुसतं झोपाला आले बघते एन्जॉय करायला झोपते नुसता. एक भाई आमचा मागे बसलाय. आता जाऊ डायरेक्ट 2.5 तासानंतर ओंकारेश्वरला. खाल्ला पिल्ला मस्त पोहे खाल्ले. एक नंबर होते इथलचे. ते मला पटलेले आहेत. आणि एक बेल खाल्ली आम्ही पण. पोहे इज द बेस्ट. एक नंबर होते इंदोरचे पोहे. आणि दुसरं काय जाऊ दे असेल जो काय विषय त्याचा. तर चला काहीतरी चांगलं आहे. पोहे खाल्ले आम्ही. आता जो तो झोपलाय. थोडा वेळ मी पण झोपेल. कारण बघा हे ठेवली खिडकी उघडी त्यामुळे लागते थंड हवा मला. त्यामुळे बघू कसं काय ते आता आपण. उठला झोपाई नाटक करतो. झोपाई नाटक काही नाटीवर नको. झोपायला तर झोप पण तुला जबरदस्ती नाही करते. आणि आपली बस बघा लाईटी विटी झकामाका मस्त बस आहे. आपली इथल्यासारख्या लालपरी नाही. जी लालपरीमध्ये मजा येते कशात नाही भाई. लोक इथं कशा लोकल बस आहेत तशा. आणि त्यांना तिकीट पण नाही आहे. पैसे मागतात एवढे द्या सगळ्यांकडून. चला 140 रुपये काय आहे इंदोरवरून तिकीट. आणि उज्जैनवरून बसचं तिकीट आहे इंदोरपर्यंत 75 रुपये. असं तरी किती 75 210 या 225 असं तिकीट पडतं पर पर्सन डायरेक्ट बसचं. चल बाय मित्रांनो. आलो इथं पण ओंकारेश्वरला. आपल्या रिक्षाने बसनी सोडलं. बसून रिक्षाने आलो तेव्हा शूटच नाही केला आहे. आता इथं आहे आपलं काय सार्वजनिक शौचालयाने आंघोळीचं. तिथं करून आपण डायरेक्ट जाऊ दर्शनाला. आंघोळ करू फ्रेश होऊ. 5 जण आहेत. आणि 2 म्हणजे अजून आम्हाला भेटले. ते पण आमच्याबरोबर ट्रेनने येणार आहेत. तर सुरतला ते उतरणार आहेत. मग बरोबर मग बोलू एकत्रच चला आमच्याबरोबर. दर्शन सगळं एकत्र करू. सगळं बघू कसं काय. आता आंघोळ करू. गर्दी पण आहे. आंघोळ वॉशरूम सगळं करून निघू. मस्त 30 रुपये आंघोळीचे 10 रुपये वॉशरूमचे. स्वस्तात मस्त. चला निघू. ओंकारेश्वर मंदिर आहे आपल्या इकडं समोर. आणि आता तिथं सगळी बोलतं आंघोळ करून घेऊ. आणि मग जाऊ दर्शनाला. कसं होतं गर्दी वगैरे हे काय कळत नाही. तिकडे गेल्यावर समजेल. तोपर्यंत बोटी सकाळी बोटीने फिरायचं दर्शन घेऊन आल्यावर. इथं आरतीचा प्रोग्राम असते. आरती होते. इथून असं वरतून जाऊन फिरून जावं लागली. इथून असं फिरून मध्ये जायचं दर्शनाला. रुको 2 मिनिट झालं का. जा खाली नको एवढा विचार करू. पटकन जा. पटकन ये बाहेर. अरे नाही ना तवरा जा ना. मी अरे बोललो ना कमरे एवढ्यात पाणी. जा पटकन जा. मग काय वाटणार नाही. पटकन उतर. नाही पटकन एक डुबकी मार. 2 मिनिट थांबा. हा घे डुबकी काढ. डुबकी मार. हा झाली आंघोळ विंघोळ मस्त. आता तयारी पोरांची. कुर्ती गिरती घालून मस्त. तांबण्या बाईचा विषयच वेगळा आहे. आम्ही पण कुर्ता घातलाय. याला लागते थंडी. चला बघू कसं आहे दर्शन. ते अजून 2 आमचे 2 माणसं आहेत अजून जी मित्र झालीत आमची.
तर त्यांना पण आम्ही सोबत घेऊन जाऊ, कारण बॅग कुठेतरी ठेवावं लागेल. बॅग बुटं कुठेतरी ठेवूनच आपल्याला दर्शनाला जावं लागेल. पब्लिक तर चालली आहे दर्शनाला, पण नक्की काय सुरू झालं का नाही कळत नाही. चला बघू कसं काय ते. मंदिरच्या प्रवेशद्वारातून आम्ही प्रवेश घेतातून आम्ही खीर वाटतं, खीर देत आहेत. आता बघू कुठे आपण बॅग ठेवायची व्यवस्था भेटेल का. इथं काहीतरी काय प्रोग्राम होता वाटतं रात्री. बॅग ठेवायची कुठेतरी बघू. आता तो एक ठिकाण बघावं लागेल आणि निघू आता आपण दर्शनासाठी. लाईन तर लावावं लागेल, लाईन लावल्याशिवाय काय नाही. चला ब्रिजनी मग तिकडे खाली उतरायचं. तिकडं आपलं मंदिर आहे, तुम्हाला दिसतं की नाही माहीत नाही. तो बघा आपलं मंदिर आहे, तिकडं जाऊ. चला हे बघा, हे मंदिर आहे ओंकारेश्वर. आणि हो जुनं बांधकाम बघा फक्त, जुनं जे आता बघितलं तुम्ही मणिकर्णिका घाटला कसं तोडलं जाते. बहुतेक पुढे जाऊन ह्याला तोडू नको, म्हणजे बस सगळं व्यवस्थित जुनी वाचते म्हणून. छान मस्त लायटिंग लावलेली आहे, बघू शकता. दर्शन घेतल्यानंतर बघू आपण. सकाळ झाली तर आपल्याला बोटिंग करायला गेली मंडई पुढे, मी राहिलो मागे. चला जाऊ. बघू शकता तुम्ही सगळी मंडळी चाललेली आहे. कैसे वाजलेत? 2 वाजलेत सध्या. 2 वाजले तरी पब्लिक चालली आहे. तर माहीत नाही कसं काय. तर आम्ही पण पहिले 4 वाजता मंदिर ओपन होतं असं बोलतात. बघू आता कसं काय. चाललो आहे हळूहळू, सगळे पब्लिक आहे चालली. ओंकारेश्वरीची गल्ली, ओंकारेश्वर दिली असं. बॅगा वगैरे इथं ठेवल्या आहेत. बॅगा ठेवली इथं. आता घेतली थाली ह्यांनी. हां पिशवीत घ्या मगासारखं. थैली घेतली. प्रसाद आहे पन्नी मी देतो. इथं सामान ठेवलं आमचं सगळं, कारण वरती सामान ठेवायला जागाच नाही. थैली धरून देत आहेत. घेतलाय प्रसाद आणि येऊन घेतलंय. चला जावं. ते सगळं वरती आपल्याला चढायचं आहे आणि दर्शन घ्यायचं आहे. मंदिरात चढायला सुरुवात केलेली आहे. इथं मस्त फोटो काढायला आहे. इथं आय थिंक वाटतं फोटोच काढायला वाटतं. इथं रस्ता तर चाललो आहे मंदिराकडे. बघू किती वेळ लागतो दर्शनाला. 4 वाजता तर डोर ओपन होतात मंदिराचे. जेवढं लवकर दर्शन होईल तेवढं लवकर आपण दुसऱ्या गोष्टी पण करू शकतो. आपण त्या साईडला आंघोळ केलेली होती परिसर समोरचं. आणि इथून असं वरती आता चढत जायचं आहे. लाईन लागली इथपर्यंत बघ. पोचले तोपर्यंत लाईन इथंच लागली. बघू शकता इकडे लाईन आला तोपर्यंत लाईन लागली आहे पूर्ण खाली. तर पहिल्या सिटीला लाईन. ही आता गर्दी वाढत चाललेली आहे. उघडणार आहे 4 वाजता दरवाजा, त्यामुळे चल बघू हळूहळू कसं काय होते. दाखवू तुम्हाला. आई गर्दी नसती, गर्दी वा गर्दी. आता इथून सिंगल लाईन झालेली आहे. सिंगल लाईन. हा कसली थंडावा लागते. इथं आंघोळ केली आम्ही. आता सिंगल लाईन आहे सध्या. कसं काय बघू. जरा पुढे जात राहू. वरती आलोय सगळ्यात वरती टॉपला. अजून याच्यावरती एक आहे, त्यावरती जायचं इथून का नाही पुढे. मी बघू शकता आपण आता वरती आलेलं आहे. इथं 3 लाईनमध्ये डिवाईड झालं आहे. आणि आपलं मंदिर आहे ओंकारेश्वर, तिथं पण लाईन लागली आहे. चाललं तर हळूहळू सिंगल लाईन चालली म्हणून होईल लवकरच आपलं दर्शन. चला बघू पुढे. ऐकू जुनी नक्षीकाम मंदिराची करून ते वाटत आहे. अजून लाईव्ह प्रक्षेपण झालं नाही सुरू. ते 5 वाजता सुरू होणार लाईव्ह प्रक्षेपण. बघू शकता.
कोरेगाव जुना एकदम कोरेगाव. हर हर महादेव. च्या ठिकाणी आलेलो आहे. बघू शकता की कुठून कुठून लाईन आहे ती कळतच नाही, पण लाईनी बऱ्याच ठिकाणी आलेले आहेत. हे नंदी आहे, इथं नंदीचं मंदिर आहे आणि आतमध्ये आपलं शिवलिंग आहे ओंकारेश्वरचं. तसं फिरत फिरत नंदी महाराज मंदिराची नक्षीकाम बघू शकता तुम्ही किती चांगल्या प्रकारे जुनी वास्तू एकदम. कुठे कुठे मंदिराच्या गाभाऱ्यात शूट करू शकत नाही म्हणून तिथं शूट करू शकलो नाही. हे बाहेरचं मंदिर आहे, दर्शन घेऊन आल्यानंतर तिथलचं. आणि जल इथं इथं जलचं इथं कुठे आहे ते इथं चढवा असं लिहिलेलं आहे. आपण पण इथंच बेलपत्र आपण चढू आपल्या महादेवांना. करण्याचा प्रयत्न करू. दर्शन घेऊन निघलो. आता कसं कसं खाली उतरून जाऊ. कुठून आलोय काय ब्रिजच्या खालून आलं एवढं माहिती, म्हणजे रिटर्न आपलं इथं सामान आहे तिकडं चाललोय आपण. इथून खाली अरे जिधर सामान रखा है उधर जाना है अपने को ना. चला पण असं 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 जायचा रस्ता आहे इथून. चला इथून असं बाहेर आणि तिथून तसं बाहेर निघू आपण. आपलं बॅग घेऊ आणि जाऊ महालेश्वर गणपतीचं दर्शन घ्यायला. चला दर्शन घेऊन आलो आहे मित्रांनो. आता आम्ही एकदा फोटोशूटसाठी मस्त जागा आहे. शिवलिंग पण आहे इथं, छोटी शिवलिंग आहे इथं. सायलेन्सर वाजतोय कसली तरी. आणि फोटो विटो काढतात सगळे आपली मित्रमंडळी. हे दोन आमच्या सोबत आलेत. यो याचा फोटोग्राफर. याला आमचे फोटो नीट काढता येत नाही, लोकांचे फोटो काढायला गेलाय. इथे एक शिवलिंग आहे, काका पूजा करतात. भरपूर लवकर दर्शन झालं असं बरं वाटतं. लवकर दर्शन झालं तर आता थोडं अजून एक तिथं मंदिर आहे ममलेश्वर काय ममलेश्वर. तिथे जायचं, तिथं दर्शन घ्यायचं आहे आणि बघू कसं काय ते. चला दोन पुढे जात राहू, करत राहू दर्शन आणि लवकरच निघू मग घरी जायला. चला बाय. चप्पल आणि सामान सगळं यावी पण यांचं सामान घेतलं भाई. तम्या भाई फुल परसाद बिरसाद जो भाई उलटं बिटं घातली त्यांनी. टाईम लागेल. आपण चप्पल घेतली निघलोय. त्यांचं आता काय ते परसाद देऊ, पैसे घेऊ, पैसे देऊन निघू आता. अजून पब्लिक येते भरमसाठ. लाईनच्या लाईन लागली. ये पब्लिक कशी चढते बघू शकता तुम्ही. हे नाही म्हणल्यानंतर हे विष्णू भगवानचं मंदिर आहे. हे पण जुनंच एक मंदिर आहे, बघू शकता तुम्ही. हे बघा, हे आहे विष्णू मंदिर, बघू शकता तुम्ही. जुनं आहे पण प्राचीन विष्णू मंदिर आहे.